अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या आंबेगाव येथील कॅम्पसमध्ये परिसरातील नवनिर्वाचित पुणे महानगरपालिका सदस्यांचा, नगरसेवकांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती व अधिसभा सदस्य श्री प्रसन्नजीत फडणवीस यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला। या सोहळ्यात मनपा शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे, नगरसेवक हरदास चरवड, संदीप बिलदरे, राजाभाऊ लायकुडे, कोमल नवले आणि जयश्रीताई भूमकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, समन्वयक डॉक्टर सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदकुमार बंगाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप जगताप यांनी मानले। नवनिर्वाचित प्रतिनिधींनी शैक्षणिक कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले। अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं जो काही नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांचा खऱ्या अर्थानं सन्मान सोहळा त्या ठिकाणी पार पडला आणि निश्चितच आज संस्थेच्या वतीनं जे काही आपले विद्यार्थी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच भाऊंच्या माध्यमातून मार्गदर्शनातनं या ठिकाणी त्या संपूर्ण जे काही संस्थेमधील विद्यार्थी त्यांच्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव मिळत असतो। वेगवेगळ्या कला त्यांची त्या ठिकाणी दाखवण्यासाठी कायम संस्थेकडून संधी त्या ठिकाणी मिळत असते। मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस निश्चितच ज्या पद्धतीनं आज विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले, अतिशय उत्कृष्ट आज त्यांच्यातील कला ज्यावेळेस पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं अतिशय सुंदर त्या ठिकाणी सादर केल्या। मी खरं तर आमचे मार्गदर्शक राजीव जगताप यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की कायम संस्था असेल किंवा आज जे काही प्रतिनिधी या भागामध्ये काम करतात त्यांना कायम त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत असतं आणि येणाऱ्या काळातही त्या ठिकाणी असंच मिळत राहील। त्यात कुठेही मनामध्ये कोणाची त्या ठिकाणी शंका नसेल। त्यामुळे मी परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। अभिनव शैक्षणिक संस्था जी आदरणीय राजीव जगतापांनी स्थापन केलेली आहे, गेले कितीतरी वर्ष अविरतपणे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सेवा देण्याचं काम करत आहे आणि एक नवीन पिढी, समृद्ध पिढी घडवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे। पूर्वीपासून त्यांच्या संपर्कात मी आहे। मनपूर्वक शुभेच्छा संस्थेला आणि भविष्य काळामध्ये असंच काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये करावं अशा शुभेच्छा। धन्यवाद। अभिनव संस्थेनं आम्हाला इथं आज बोलावलं। आम्हाला नवनिर्वाचित सगळे नगरसेवकांचा सत्कार आयोजित केला। इथे येऊन आम्हाला फार छान वाटलं आणि आमच्यावरच्या जबाबदारीचं आम्हाला आणि नव्याने जाणीव झाली। आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि शिक्षणासाठी काही करता येईल त्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहू आणि आमच्या जबाबदारीचं भान पूर्णपणे ठेवू आणि शिक्षणासाठी जास्तीत जास्त काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न करू। या निमित्ताने सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं सत्कार आपण केलेला आहे आणि त्याचबरोबर सहज बोलता बोलता त्यांच्या जबाबदारी त्यांना जाणीव देखील करून दिलेली आहे। जबाबदारी काय आहे तर त्यांच्याकडे जे प्रभाग आहेत त्यांचे, त्या प्रभागामध्ये ते काय करू शकतात त्याच्याबद्दल निश्चितपणे माहिती मला आहे। व्यायामशाळा असेल, ग्रंथालय असेल, अशा प्रकारची गोष्ट त्यांनी इथे सुरू करू शकतात आणि म्हणजे उत्सव त्यांचे साजरे करतात। कारण हा ग्रामीण भाग आहे सगळा, त्यामुळे उत्सव ज्याला आपण उरूस म्हणतो मराठीमध्ये किंवा ग्रामीण भाषेमध्ये, उरूस नक्की साजरे करा, पण त्याचबरोबर आपल्या प्रभागाचा विकास कसा साधेल याचा देखील आपण जरूर विचार करावा। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि